सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मागे सर्वज्ञ समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवदहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र दयाठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा माऊली सद्गुरु ज्ञानेश्वरासी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी। कृपा सुख झाले मोक्षाजनी सुख विठ्ठल परमात्मा माधव परमात्मा मजने विठ्ठलिया हरी सर्व आते आगर पापर मारे कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानोबा माऊली
लाइव है वो आगे जाओ। पूजा यू आर लाइव नो। ज्ञानोबा माऊली तुकाराम। लाइव कौन है? लाइव कौन है? असं कसं? लाईव्ह कोण आहे? अरे टीम्सवर मुलांसाठी केले ना लाईव्ह. चला वारकऱ्यांनो. लाईव्ह कोण आहे? माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली Yes, ma'am. तुकाराम. Yes, Lakshmi Kalai. Students as they are not able to see. Ram Krishna वारीत झाली.
नाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। Good morning, one and all present here. I, hereby, Mrs. Pooja Bhosle, welcome you all on behalf of Ganesh International School and Senior Secondary on spiritual and divine occasion of Ashadi Ekadashi. Now, I request students to please join YouTube link which is seen on group. Yeah. Now, as per our tradition, we start our program by lighting the lamp. I request all dignitaries, that is our Gaikwad sir, respected Gaikwad sir, respected Chandrakant Patil sir, respected Shevade sir, respected principal ma'am to come forward and please light the lamp followed by Saraswati Puja. Please. या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। अथ पाण्डुरङ्गाष्टकम्। महायोगपीठे तटे भीमरथां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं परपीष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। स्फुरत्कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजिष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिन्द्रं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। शरच्चन्द्रबिम्बाननच्चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तकण्ठस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्चनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं
गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रूपिणी प्राणसञ्जीवनन्दं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् इति श्रीपाण्डुरङ्गाष्टकस्तोत्रं सम्पूर्णम्। Thank you, sir. Thank you, all the dignitaries. Now I request all the dignitaries to take their seats. वैसे करो क्या फिर Chandrabhaga River, Pandharpur is main center of worship of the Lord Vitthal. This is a religious procession where people sing and dance in groups praising Vitthal, which is called as Dindigs, Varkaris who carries images of various saints of Maharashtra in huge palkis. Now every year, as you know, Ganesh International School celebrate Ashadi Ekadashi based on some themes. Now this year also we have some themes, that is Nada Brahma. Yes, now I request Sharmila ma'am to highlight on this. स्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी सौ शर्मिला ब्रह्मे उपस्थित मान्यवरांचे यशस्वी शिक्षण संस्थेच्या गणेश इंटरनॅशनल स्कूल ऑफ सिनियर सेकंडरी संस्थेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून नाद दिंडी सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या अंतर्मनाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी साथ घातली व काय आश्चर्य घडले. अंतर्मनाच्या या नादाच्या प्रसंगाची कथा मी आपल्या पुढे वर्णन करते. संन्याशाची मुले म्हणून समाजातील काही कर्मठ लोकांनी वाईट टाकलेली 4 भावंड म्हणजेच निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई लहान असताना त्यांच्या आई वडिलांना म्हणजेच विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना समाजातील काही कर्मठ लोकांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. देहांत प्रायश्चित्त म्हणजेच विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी गंगा व यमुनेच्या संगमामध्ये आपले जीवन संपवावे असे सांगितले गेले. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवभोळ्या आईवडिलांनी हा निर्णय स्वीकारला व प्रयाग येथे गंगा यमुनेच्या संगमात उडी मारून प्राणत्याग केला. अशा प्रकारे अतिशय कोवळ्या वयामध्ये या 4 भावंडांना अनाथ व्हावे लागले. त्यावेळेस निवृत्तीनाथ अवघे 10 वर्षाचे होते आणि त्यांचे भावंड त्यांच्यापेक्षा अजूनच लहान होते. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा स्वीकारली तरी समाज या भावंडांना स्वीकारण्यास तयार नव्हता. अतिशय वाईट वागणूक भावंडांना देत होता. कधी ज्ञानेश्वर माऊलींनी मागून आणलेली भिक्षा मातीत मिसळून देत होते तर कधी भिक्षा माधुकरी मागायला आल्यावर तोंडावर दारे लावत होते. समाजाबद्दल द्वेष न बाळगता हे भावंड एकमेकांच्या सामंजस्याने राहत होते. झाले असे, एके दिवशी निवृत्तीनाथांना मुक्ताबाईंकडे मांडे खाण्याची इच्छा व्यक्त केली. मुक्ताबाईंनी आपल्या इवल्याच्या हातांनी पीठ मळले पण लक्षात आले की मांडे घालण्यासाठी जो तवा लागतो तो आपल्याकडे नाहीये. म्हणून मुक्ताई मांडे घालण्याचा तवा आणण्यासाठी बाजारात गेले. पण काय झाले तिथे, घटना काय घडली? एका कर्मठ ब्राह्मण म्हणजेच विसोबा खेचर यांनी ते पाहिले व मुक्तेला विचारले, काय ग, कुठे चाललीस तू? अतिशय निराळसपणे लहानशा मुक्तेने उत्तर दिले, दादांना मांडे खायचे आहे म्हणून मी तवा घेत आहे. विसोबा काकांनी तवा हिसकावून घेतला व म्हणले, संन्यासाच्या मुलांना कशाला लावले आहेत मांडे? असे म्हणून मुक्तेच्या गालात जोरात मारले.
इंग्लिश रडत रडत घरी आली आणि आपल्या बहिणीच्या डोळ्यातील जलबिंदू बघून ज्ञानेश्वर माऊलींना अतिशय वाईट वाटले. शेवटी माऊलीच त्यांनी आपल्या बहिणीची समजूत काढली. कशी आहे माहिती आहे? चित्ती साठविला नारायण, नारायण म्हणजेच विठ्ठलाचे रूप साठवले आणि अंतर्मनात नाद केला. ओ आणि काय आश्चर्य घडले. अंतर्जठरांनी प्रज्वलित झाला. योग सामर्थ्याच्या आणि नादाच्या अंतर्मनाला साथ घातलेल्या श्रद्धेने आणि त्यांच्या डोळ्यातले आपल्या बहिणीच्या डोळ्यातले जलबिंदू घुसले गेले आणि त्यांनी पाठीचा तवा झाला. जठरांनी प्रज्वलित झाला आणि तप्तांनी पाठीच्या तव्यावर मुक्ताईने आपल्या इवल्याच्या हाताने मांडे भाजले आणि मांडे भाजल्यानंतर आपल्या छोट्याशा भावंडांना आनंदाने खाऊ घातले. अशी ही भव्यते आपल्या जठरांनी तप्तांनी पाठीच्या मुक्ताईने इवल्याच्या हाताने मांडे भाजले व आपल्या भावंडांना इवल्याच्या हाताने भरून संतुष्ट केले. अंतर्मनाला साथ देऊन ओंकाराच्या नादावर योग सामर्थ्यावर जठरांनी प्रज्वलित करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आम्ही नतमस्तक तर आहोतच. धन्य ती ज्ञानेश्वर माऊली व त्यांचे भावंड. आज या चिखली गावात अवघी पंढरपुरी अवतरणार आहे. चिखली गावात टाळ मंदिर आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या प्रत्यक्ष पुष्पक विमानात बसून वैकुंठ गमनासाठी श्री नारायण आले होते. तेव्हा तुकोबारायांनी आपले टाळ या चिखली गावात ठेवले. त्यामुळे या टाळांनी पावन झालेल्या टाळगाव चिखली आज आपण भक्ती रसात वारकरी म्हणून समरस होऊन भजन, संगीत, अभंग, श्लोक व विठ्ठल नामाच्या गजरात मंत्रमुग्ध होऊया. समाजातील काही फुलचड व कर्मठ भावना परंपरा व्यक्तीने सोडून देऊन देवाच्या नामस्मरणाचा आश्रय घेतल्यावर सर्वांशी प्रेमाने आनंदाने वागणे हाच वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश आहे. आपल्या पुढे भजन, कीर्तन, श्लोक सादर करण्यासाठी आमचे शालेय शिक्षक श्री सखाराम पितळे सर, श्री प्रदीप कोल्हे सर, श्री लीना अँथोनी सादर करत आहे नाददिंडी. नाददिंडी. कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथा तू समरी, तू समर्था, दीनानाथा तू समर्था. आमचं आता करोनाचं संकट जगावरचं लवकरच टळू दे बाबा, विठ्ठला कृपा करी. सादर करत आहे नाददिंडी. रामकृष्ण. ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा यांच्या पदस्पर्शाने व जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पवित्र अशा भूमीमध्ये आज गणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा दिंडी सोहळा आयोजित केला आहे व त्या दिंडी सोहळ्यामध्ये माझ्याकडे आलेली ही भजनाची सेवा. त्यासाठी सर्वप्रथम मी पाटील साहेब, शेवाळे सर, प्रिन्सिपल मॅम, गायकवाड सर, सर्वांचे सर्व संपूर्ण स्टाफचे आभार व्यक्त करतो आणि एक अभंग सादर करतो. कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथा तू समर्थ. कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा. दीनानाथा, दीनानाथा, दीनानाथा तू समर्था. कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी
हो अपराध करी क्षमा तुझा ना कळे महिमा तुझा ना कळे महिमा कृपा करी पंढरीनाथा कृपा करी पंढरीनाथा कृपा करी पंढरीनाथा आलो पतित शरण पावन करीनाथ आलो पतित शरण पावन करीनाथ पापी अमंगल होता करीनाथ पापी अमंगल होता कृपा करीनाथ कृपा करी पंढरीनाथा कृपा करी पंढरीनाथा कृपा करी तुझे नामामृत तुझे नामामृत मैंने कुछ नहीं करना चाहिए था मैंने उसको बोला था उसके present मेरी गलती है मैंने उसको बोला था मुझे आवाज आ रही तुझे नामामृत
पंढरीनाथ कृपा करी पंढरीनाथ पिया 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 कृपा करी तुम
आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से पूज पांडुरंग. भगवान विठ्ठल आपल्या भक्तांना सांगतो, आषाढीला आणि कार्तिकीला तुम्ही पंढरपूरला या. त्यावेळेस भक्त सांगतात, देवा आम्हीही तुझ्या भेटीसाठी आतुर झालेलो आहोत. भक्तही देवाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. एका भक्ताला एका वेळी थोडस येणं शक्य होत नाही. तेच भक्त आहे संत चोखोबा. लीना मॅडमने आता जो अभंग म्हणला तो चोखोबाची गोरी उडतो. मग देव भक्तासाठी कशी गोरी उडतो? विठ्ठल आणि चोखोबाची गोरी कशी ओढली? कारण चोखोबा आषाढी वारीला त्यावेळेला त्यांना येणं शक्य नाही. कारण त्यावेळेस पंढरपूरच्या परिसरामध्ये काही महामारी येऊन तिथे हजारो जनावर मरून पडली. आणि चोखोबा त्या काळात त्यांचं काम होतं की राजाच्या दरबारात बादशहाने जे सांगितलं ते काम करत. त्यावेळेला बादशहाने सांगितलं, चोखोबा पंढरपूरच्या आसपास खूप सारे जनावर मरून पडलेले आहेत. आषाढी एकादशीच्या आधी ते सर्व जनावरे तुम्ही गावाच्या दूरवर 1-2 किलोमीटरवर नेऊन टाका, म्हणजे इथे येणाऱ्या भक्तांना त्रास होणार नाही. त्यावेळेला 2 दिवसावर एकादशी राहिली आणि हजारो जनावर पंढरपूरच्या आसपास मरून पडली. ती 2-3 किलोमीटर दूर टाकायची. चोखोबा ती जनावर त्यांच्या अंगाला दोरी बांधतात आणि ती जनावर 1-2 किलोमीटर दूरवर नेतात. त्यावेळेला एक दिवस झाला, दुसरा दिवस उजळला. चोखोबाने सांगितलं, आता एकादशी आहे, राजाचा आदेश आहे आणि मी हे काम वेळेत केलंच पाहिजे. कारण माझ्या मालकाची ऑर्डर आहे, माझ्या मालकाने मला काम दिलंय, ते मी वेळेत पूर्ण केलंच पाहिजे. हे आपल्याला त्या भक्ताकडूनही शिकायला मिळतं की आपलं काम वेळेत पूर्ण व्हावं. त्यावेळेला दिवसभर चोखोबा गोरी ओढतात. ओढल्यानंतर संध्याकाळची वेळ होती. चोखोबाची पत्नी सोयराबाई त्यांच्या बरोबर गोरी ओढण्यासाठी जाते. दिवसभर ती गोरी ओढते. रात्रीची संध्याकाळची वेळ झाली. ती म्हणते, मालक मी घरी जाते, आपल्याला 2 भाकरी टाकून आणते, आपण खाऊ परत ओढू. त्यावेळेला ती घरी जाते आणि चोखोबा तिला सांगतात, तू येताना काय कर, दोर घेऊन ये. आता हाताने ते जनावर ओढणं शक्य नाही, कारण दिवसभर ते ओढून हात सोडून गेलेले आहेत. आता आपल्याला ओढता येणार नाही. आता आपण कमरेला बांधू आणि ते जनावर ओढून बाहेर येऊ. त्यावेळेला सोयराबाई विचार करते, माझ्या पोटात बाळ आहे. माझ्या पोटात कोण आहे? बाळ आहे. कर्मामेळा ज्याचं नाव आहे तो विठ्ठलाचा महान भक्त होता. माझ्या पोटात जर बाळ आहे तर मी कमरेला दोरी जर बांधली आणि जर ओढलं तर त्या बाळाला त्रास. पण मालकाची आज्ञा आहे, पती हा देव आहे, त्याने मला आज्ञा केली, मी नाकारू शकत नाही. विठ्ठल सांभाळेल त्याला. घरी येते. घरी आल्यानंतर दिवसभर जनावर ओढली. जशी ती बसते आणि बसल्या जागी तिला झोप लागते. झोप लागल्यानंतर ती उठत नाही. त्यावेळेला विठ्ठल ह्या चोखोबाच्या पत्नीचं रूप घेतात. घरी स्वयंपाक करतात आणि चोखोबाच्या पत्नीच्या रूपात चोखोबा तिथे गोरी ओढतात. तिथे जातात आणि म्हणतात, मालक मी आहे. तो देव आपल्या भक्ताच्या कामासाठी भक्ताच्या पत्नीचं बायकोचं रूप घेतो. स्वयंपाक करून तिथं येतो आणि सांगतो, मालक आता आपण काय करू? पूर्ण रात्रभर जनावर ओढून आषाढी एकादशी येते आणि एकादशीला आपण पंढरपुरामध्ये जाऊ. त्यावेळेला सांगतात चोखोबा, ठीक आहे, आपण जेवण करू आणि त्यावेळेला देव कंबराला
दोरी बांधतो आणि चोखोबा बरोबर रात्रभर जनावरे ओढतो. म्हणून त्या अभंगामध्ये म्हटलंय संतांनी चोखोबाचे गोरे ओढतो. रात्रभर देवाने गोरं ओढली आणि सकाळी आता देवाला एकादशी सर्व भक्त तिथे येतील. देव धावत धावत पण मंदिरात जातो, तिथे उभा राहतो आणि मग सकाळी तिथे अभिषेक होतो. देवाच्या अंगावर पाणी टाकले जातं पंचामृत. तर देवाच्या अंगाचं थरथर कापायला, कारण अंग सोडलेलं आहे, अंगाची सालटही झाली. कारण रात्रभर गुरुवरती कमराला दोरी बांधून, खांद्याला दोरी बांधून चोखोबाची गोरी उडतो. अशी गोरी देवाने ओढली आणि नामदेव हे देवाचे भक्त होतात. देव असा देवाच्या अंगाचा कंप का होतो? त्यावेळेला सर्व भक्त येतात, चोखोबा तिथे आलेले असतात. चोखोबा म्हणतात देवाच्या अंगाला अशी दोर बांधलेले दिसतात आणि अंग सोडलेलं दिसते, असं का होतं? त्यावेळेला चोखोबा जवळ जाऊन पाहतात, सांगतात माझ्या जवळचा जो दोर होता ना, त्याच दोराची ओळख आहे. ह्या विठ्ठलाने रात्रभर जनावर ओळखली. कारण देव हा भक्ताला माझे लेकरू समजतो. कारण ज्या भक्तिभावाने तो भक्त देवाची भक्ती करतो ना, देवही तोच भक्तिभाव घेऊन त्याच्याकडे येतो. अशी चोखोबाच्या देवाने गोरी राखली. कारण चोखोबाची गोरी ओळखण्यासाठी चोखोबा किती महान होते हेही आपल्याला कळायला पाहिजे. ज्या वेळेला चोखोबा हे पहा, जातीपातीचं समाजाचं बंधन नाही, एका संतांचा अभंग आहे. तो मी म्हणत नाही कारण आपल्याकडे वेळ नाही. त्याच्यामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती समाज पंथाचे संत होऊन गेले. महार, मुसलमान, हिंदू सर्व समाजातील आहे. म्हणून तिथे जातीपातीचं देवाकडे बंधन नाही. त्यावेळेला चोखोबाची देवाने गोडी वाढवावी. ती जिवंत नाही, मेलेली. का? चोखोबा कोण होते? एवढे ते किती महान होते? का देवाने गोडी ओढली? त्यावेळेला सर्व संतांच्या लक्षात हे वाढून देतो ज्या वेळेला चोखोबाचा अंत होतो. हे पहा, मरण हे आपल्या कर्मानुसार असतं. चोखोबाचा अंत होतो. पंढरपूरच्या आसपास एक परकोट म्हणजे भिंत आहे, जसं आपलं कंपाऊंड असतं असे पूर्वीच्या काळात. तो परकोट पडतो आणि चोखोबाचं घर तिथे जवळ आहे. म्हणून चोखोबा त्याच्या खाली पडून चोखोबाचा अंत होतो. त्यावेळेला भगवान विठ्ठल नामदेवाला सांगतात, नामदेवा माझा भक्त चोखा त्या परकोटाखाली तो मृत्यू पावलाय, तो समाप्त झाला. पण त्याचे हाड तरी मला घेऊन येईल, कारण तो सापडणार नाही. तो कुठे आता? कारण तिथे पूर्ण गाव गेलं त्याच्या खाली. कुठे आहे मला नाही माहित. त्यावेळेला नामदेव म्हणतात, तेव्हा मी कसं ओळखू रे? कारण तिथे सर्व गाव गेले. आता तुझ्या चोखोबाच्या हाडाने ओळखायचे कसे? त्यावेळेला भगवान विठ्ठल सांगतात, नामदेवा सोपी गोष्ट आहे, तिथे जा, तिथे पडलेली हाडं आहेत ना, ते हाडं घे आणि कानाला लावा. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी असते ते हाडं घेऊन इकडे. ते माझ्या चोखोबाचे हाड आहे. चोखोबा ते जातीने महान होते म्हणून देवाजवळ जात नाही. नामदेव करतात, प्रत्येक हाड लावून पाहतात, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो ते हाड इकडे घेऊन येतात. कारण देवाच्या नामाचा, भक्तीचा प्रभाव, आपण एकदा जर देवाचं नाव घेतलं, आपले रक्त, आपले पूर्ण जे पेशी आहेत, हाडं आहेत, त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. हे आज विज्ञान पण सिद्ध करते. असा तो भक्ताचा महान महिमा. म्हणून देवाला चोखोबाची गोरी ओढतो अशी देवाने भक्ती केली. आणि त्या आषाढीचा उत्सव सर्व संत तिथे येतात. देवही त्या संतांच्या समाजामध्ये, त्या देवाच्या विठ्ठलाच्या नामघोषामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत चोखामेळा, गोरोबा काका, सावतार माळी अनेक सर्व संतांच्या समाजामध्ये आज भगवान तिथे पंढरपूरमध्ये आनंदात या आषाढीचा उत्सव साजरा करतो. असाच आषाढीचा उत्सव आज आपण साजरा केला. मनाने आपण त्या संतांच्या समाजामध्ये पंढरपूरच्या वाळवंटात जायचं, चंद्रभागेचं स्नान करा, पुंडलिकाचं दर्शन, चोखोबाची पायरी. कारण देवाने त्या चोखोबाला
समोर ठेवलेला आहे. कारण त्याचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तो किती महान असेल. ती चोखोबाची पायरी देवाच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पहिले त्या पायरीचं दर्शन घेऊन नंतर विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करतो. विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. कारण मानस पूजा ही सर्वात श्रेष्ठ आहे. मनाने आज आपण पंढरपूरमध्ये आहोत आणि देवाला आपण नमस्कार करत आहोत. असं भक्तिभावाने देवाला सर्वांनी नमस्कार करा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि तो देव पंढरपूरमध्ये उभा राहिलेला आहे. तो फक्त आई आणि वडिलांच्या सेवेसाठी राहिलेला आहे. म्हणून आपणही हे लक्षात ठेवायचं आहे की आई वडील, कारण वेळ मला 5 मिनिटं होता, त्याच्या पुढे वेळ गेला असेल क्षमा मागतो. आई वडील हे खूप श्रेष्ठ असतात, महान असतात. किती असतात मला सांगावं असं वाटतं. कारण माझे वडील त्या कोरोनाच्या काळात गेले. माझ्या वडिलांनी त्यांच्या बालपणापासून एकही वारी चुकवलेली नाही. प्रत्येक वर्षी ते पंढरपूरला जायचे. ते जायच्या आधी आळंदीची वारी आली होती आणि ते मला म्हणायचे, आळंदीला तू कधी जाणार? मी त्यांना म्हणायचो, तुम्हाला बरं वाटलं जाणार आहे. मी सकाळ संध्याकाळ त्यांना जेव्हा भेटायला जातो ना, 8 दिवसापासून माझी खात नव्हती. पण ज्यावेळेला मी संध्याकाळी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला ते मला विचारायचे, जेवण घेतलं का? कारण मरणाच्या दारात पडले तरी ती मला विचारतात, जेवण झालं का? आई म्हणायची, बाळा तू नको थांबू तिथे, मी राहते, तू कशाला? आमचं झालं गेलं. कारण मी असते आई वडिलांची महानता. चला ठीक आहे, आई वडिलांना विसरायचं नाही. याचं कारण एकच आहे की तो देव तिथे उभा फक्त आई वडिलांच्या सेवेसाठी राहिलेला आहे. आई वडिलांचं स्मरण करू, कारण ते आई वडील साक्षात विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं रूप आहे. त्यांना नमस्कार, विठ्ठलाला नमस्कार. आणि आषाढीची सेवा आज आपण इथे देवाला समर्पित करूया. देवाला मागूया, देवा हे संकट जगावरचं दूर कर, तुझ्या बाबतीत सर्वांना आनंद मिळू दे आणि असाच सुखाचा सर्वांचा प्रवास व्हावा ही देवाला प्रार्थना. आणि Wow, really, it was amazing. The atmosphere has taken us in Pandharpur. Thank you, Pradeep sir, Sakaram sir, Tushar sir, Leena ma'am, and Jayashree ma'am. Let's get ready for Pasaidan. I request Sakaram sir to recite Pasaidan, and everyone those present here and those who are attending online, it's my request to all, please stand up and join your hand for Pasaidan. Sakaram sir. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जातम् वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठाची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतु हुता, सदा कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमेघे अलांछन, मार्तंड जे पहिना, ते सजना सोयरे होतु, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजियादि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीये विशेष लोकी
किए दृष्टा दृष्ट विजय हो आवेची एक बने श्री विश्वेश्वरा हो होईल दान प्रसादो येनेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येनेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येनेवरी ज्ञान देवो सुखिया झाला कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपल्याला माहितीच आहे की सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांनी पतायला लिहिले आहे. तर ती सर्वसंत ज्ञानेश्वर महाराज ही 4 भावंडे होती. त्यांच्या नावातच मनाच्या अवस्था सांगितल्या गेल्या आहेत. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिले निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरे ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा व्हावा म्हणून तिसरे सोपान. ज्ञान सोप्या मार्गे गेले की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. नाउ I request our Vice Principal Priya Nash to present vote of thanks. Good morning, everyone. To one and all present here on this auspicious day of Ashadi Ekadashi, I, Mrs. Priya Nemade, Vice Principal of Ganesh International School and Senior Secondary School, feel privilege and honor to propose vote of thanks in front of you. I am thankful to our Chairman, Shri S.B. Patel sir, who have provided such a beautiful platform to celebrate this event. Thank you, sir. I express my gratitude to our special guest, Chandrakant Patel sir, for their presence. I extend my thanks to our principal ma'am for her support. I also extend my thanks to Mr. Shivadi sir for their guidance and Mr. Gaikwad sir for their presence. We express a word of appreciation to all the teachers for their support and for their hard work. My sincere gratitude goes to all the parents and well-wishers for their participation. Thank you for attending this event, online event. Thank you everyone. We again thank you all the non-teaching staff for their presence. I would like to thank Mr. Dodi sir for the tabla wala for their presence. Thank you sir for being with us. Thank you everyone once again directly and indirectly for this presence and making this event a grand event. Thank you. Bola Kundali Kavarte Shri Nathdev Tukaram Pandari Maharaj ki Jai. Thank you. Thank you, ma'am. Students are requested to join classes at 10:25 AM for college competition. Now everyone stand up for national anthem. Leena. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चय जलधि तरंगा तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाये तब जय गाथा जन गण मंगल दायक
विठ्ठल